हॅलो स्टुडंट्स, सॉलिड स्टेट या चॅप्टर मधले आपण आता न्यूमरिकल स्टार्ट करतोय विच आर बेस्ड ऑन द डेन्सिटी ऑफ युनिट सेल या फॉर्म्युल्यावरती. मी मागच्या वेळेस जसं तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं रो या फॉर्म्युल्यावरती. रोचा फॉर्म्युला काय सांगितलं होतं आपण? रो इज इक्वल टू, बोला आठवतोय का? रो इज इक्वल टू एन इंटू एम अपॉन ए क्यूब इंटू एन ए. आता त्याच फॉर्म्युल्यावरती, फॉर्म्युला इथं मध्येच नाही लिहित मी, फॉर्म्युला खाली लिहिते. त्या फॉर्म्युल्यावर बेस्ड न्यूमरिकल एक्सप्लेन करताना तो फॉर्म्युला पण परत एकदा येईलच. आता बघा आपण न्यूमरिकल काय घेतलाय. हा फर्स्ट सॉल्व न्यूमरिकल आहे. एक सॉल्व करून दाखवते, एक एक्सरसाइज मधला करून दाखवते. व्हेन गोल्ड क्रिस्टलायझेस इट फॉर्म्स फेस सेंटर्ड क्युबिक सेल. गोल्ड क्रिस्टलाइज होते एफसीसी युनिट सेल मध्ये. द युनिट सेल हॅज एज लेंथ 408 picometer. 408 picometer is the age length. Calculate density of gold. आणि त्याचं मोलार मास दिलंय. मोलार मास ऑफ गोल्ड इज 197 ग्रॅम पर मोल. सगळ्यात पहिले न्यूमरिकलचे आपण गिवन लिहून घेऊयात. फर्स्ट गिवन काय काय दिलंय बघूयात आपण आता. गिवन मधला फर्स्ट गोल्ड क्रिस्टलायझेस इन एफसीसी. दॅट मीन्स फर्स्ट गिवन दिले आपल्याला एन एफसीसी मध्ये. सो इन एफसीसी नंबर ऑफ ॲटम विल बी 4. जसं मी तुम्हाला मागच्या वेळेस कॅल्क्युलेट करून दाखवलं होतं. सिंपल क्युबिक युनिट सेल असेल तर नंबर ऑफ ॲटम विल बी 1. बीसीसी जर का असेल तर नंबर ऑफ ॲटम विल बी 2. आणि एफसीसी जर का असेल तर नंबर ऑफ ॲटम विल बी 4. एफसीसी दिलंय म्हणून आपण एन 4 घेतलंय. त्याची एज लेंथ दिलेली. एज लेंथ इज डिनोटेड बाय लेटर ए. एज लेंथ ए इज 408 पिकोमीटर. आपल्याला ती सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करून घ्यायची. पहिले मीटर मध्ये घेऊ, मग सेंटीमीटर मध्ये घेऊ. म्हणजे किती येईल ही? 408 इंटू 10⁻⁻12 मीटर. आणि सेंटीमीटर मध्ये घ्यायची असेल तर 408 इंटू 10⁻⁻10 सेंटीमीटर. आता आपल्या सेक ऑफ कन्व्हिनियन्स साठी आपण फक्त हे 2 पॉईंट जर इकडे शिफ्ट करून घेऊ. म्हणजे हाच नंबर असा लिहिला तरी चालेल. 408 इंटू 10⁻⁻8 सेंटीमीटर. नंबर लाईन मध्ये फक्त लेफ्टकडे शिफ्ट केला आपण. याचं आणि याचं मिनिंग एकच होता. नीट बघून घ्या तुम्ही. एन सांगितलं, ए सांगितलं, अजून काय दिलंय? इट हॅज एज लेंथ 408 पिकोमीटर. कॅल्क्युलेट डेन्सिटी. मोलार मास एक दिलेले. मोलार मास इज डिनोटेड बाय, सो थर्ड गिवन इज एम विच इज 197 ग्रॅम पर मोल. त्याच्यानंतर एक गिवन आपल्याला माहिती आहे, दिलेलं नाहीये पण वी शुड नो, दॅट इज ॲव्होगॅड्रोज नंबर. दिस इज 6.022 इंटू 10⁻23. आता त्यांनी विचारलंय काय आपल्याला? कॅल्क्युलेट डेन्सिटी. मीन्स यू हॅव टू फाइंड डेन्सिटी. डेन्सिटी इज डिनोटेड बाय लेटर रो. मग याच्यासाठी आपल्याला आता सोल्युशन लागेल. सो थर्ड स्टेप इज सोल्युशन. पहिल्यांदा सगळे गिवन लिहून घेतले, त्याच्यानंतर आपल्याला कळालं विचारलंय काय, आणि आता आपण बघूया त्याचा फॉर्म्युला. सो व्हॉट वी हॅव टू यूज? वी हॅव टू यूज द फॉर्म्युला रो इज इक्वल टू एन इंटू एम अपॉन ए क्यूब इंटू एन ए. कॅल्क्युलेशनसाठी ही स्पेस यूज करू आपण. या स्पेसमध्ये कॅल्क्युलेशन करू आणि इथं व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करून घेऊ. सो एन इज इक्वल टू, आता ह्याच्यानुसार बघितलं ते एफसीसी मध्ये, म्हणजे एन किती घेणार आपण? 4 इंटू मोलार मास दिलेलं आहे 197 डिवायडेड बाय ए क्यूब किती घेतला आपण? 4.08 इंटू 10⁻⁻8 त्याचा क्यूब इंटू ॲव्होगॅड्रोज नंबर 6.022 इंटू 10⁻23. आता हे जे कॅल्क्युलेशन आपण हे असं का करून घेतलं ते सांगते. आता बघा इथं एज लेंथ किती घेतली आपण? 408 इंटू 10⁻⁻10 सेंटीमीटर, बरोबर. तोच फक्त नंबर का शिफ्ट करून घेतला? आपल्याला पॉवर 8 पाहिजे होती. 8चा क्यूब करायचा आहे आपल्याला. पॉवर मध्ये असल्यावर मल्टिप्लिकेशन करतो आपण. मग तो क्यूब किती येईल? तो क्यूब येईल हा जो मल्टिप्लिकेशन आहे हे किती येईल? 10⁻⁻24. आणि त्याच्या शेजारी पॉवर किती आहे? 23. पॉवरचं कॅल्क्युलेशन सोपं जावं म्हणून हे आपण इथं कन्व्हर्जन करून घेतलं. आलं लक्षात? मग आता पहिले पॉवरचंच कॅल्क्युलेशन करून घेऊ आपण. 8 3 जा 24 -24 इंटू हे +23 आहे. पॉवर इंटू आहे आणि पॉवरची काय होते मग तेव्हा ॲडिशन. म्हणजे किती येईल हे? प्लस मायनस मायनस आणि मोठ्याचं साईन. म्हणजे खाली किती पॉवर राहील? 10⁻⁻1. हे -1 वरती गेल्यावर किती होईल? +1. 10⁻+1 म्हणजे 10. म्हणजे इन शॉर्ट काय? 4
इंटू 197 इंटू 10⁻1. ही खाली राहिलेली पॉवर वरती गेल्यावर काय झाली 10⁻1 डिवायडेड बाय, तर खाली फक्त काय शिल्लक राहिलं 4.08 त्याचा क्यूब. हा क्यूब फक्त राहिला. हा क्यूब आपण आता सॉल्व्ह करून घेतला इंटू ॲव्होगॅड्रोज नंबर 6.022. त्याचं पण क्यूबचं पॉवरचं कॅल्क्युलेशन करून झाले, म्हणजे काय राहिलं फक्त 6.022. मग आता हे जर का कॅल्क्युलेशन केलं आपण 197 इंटू 4 7 जा 28 2 कॅरी झाले 7880 असं येऊ शकतं. आणि हा एक 0 जसा आहे तसा डिवायडेड बाय, आता ह्याचा क्यूब, हा जर क्यूब सॉल्व्ह करून घेतला तर तो येतो 67.91 इंटू ॲव्होगॅड्रोज नंबर. नंतर ह्या दोन्हीचं काय करणार आपण, इथं एक पॉईंट सांगते मी तुम्हाला क्यूब कसा काढायचा, एक स्टेप सॉल्व्ह करून दाखवते. इथं ह्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन जर केलं स्टेप बाय स्टेप न्यूमरिकल जायचा डिवायडेड बाय, ह्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन जर का करून घेतलं आपण तर ते हे सगळं लॉंगनी कॅल्क्युलेशन हा, आणि 7880 डिवायडेड बाय 408, तर हे आन्सर येतं 19.26 ग्रॅम डेन्सिटी आहे, म्हणजे ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. आणि जर का ती केजी मध्ये हवी असेल तर 19.26 इंटू 10⁻23 kg पर मीटर क्यूब. लक्षात आलं, म्हणजे ही विचारली आपल्याला डेन्सिटी रो, ग्रॅम मध्ये ठेवली तरी चालते, कन्वर्ट केली तरी चालते. सो आन्सर किती आला आपलं 19.26 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. दिस इज द डेन्सिटी. आता मी तुम्हाला बाकीचे कॅल्क्युलेशन्स लॉगनी जमतायत तुम्हाला, तुम्ही 11th मध्ये शिकलाय. फक्त हे कसं करायचं लॉगनी ते सांगते. क्यूब कसा काढायचा असतो बघा, असा क्यूब काढायचा असतो 3 इंटू लॉग 408, म्हणजे ह्या 408चा लॉग घ्यायचा, नंतर त्याला इंटू 3 करायचं, आणि मग आलेल्या आन्सरचं अँटी लॉग करायचं, तर ते आन्सर येईल 67.91. फर्स्ट न्यूमेरिकल कळाला कसा गेला. सगळ्यात पहिले काय केलं आपण, गिव्हन लिहून घेतले, त्याच्यानंतर काय विचारले ते बघितलं, मग फॉर्म्युला, आणि फॉर्म्युला रिअरेंज करायची गरज नाही पडली, डायरेक्टली व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून आपण कॅल्क्युलेशन केलं. हेच कॅल्क्युलेशन तुम्ही इथं दाखवायचं. आता बघूयात आपण सेकंड न्यूमेरिकल. बघा आता काय काय दिले. An element with molar mass 27 gram per mole form cubic unit cell with edge length 405 picometer. If density of element is 2.7 gram per meter cube, so what is the gram per centimeter cube? So what is the nature of unit cell? म्हणजे इथं आपल्याला काय विचारलं असेल, एन काय विचारले. सगळ्यात आधी गिव्हन लिहून घेऊ. विथ मोलार मास, म्हणजे एम काय दिलेलं आहे त्यांनी आपल्याला 27 ग्रॅम पर मोल एम दिलेलं आहे. त्याच्यानंतर इट फॉर्म क्युबिक युनिट सेल, कुठल्या टाईपचा फॉर्म करतोय ते दिलेलं नाहीये, तेच आपल्याला त्यांनी विचारले. विथ एज लेंथ म्हणजे ए दिले आपल्याला 405 पिकोमीटर. कन्व्हर्जन्स मग जसे सांगितले तसे 405 इंटू 10⁻12 मीटर. सेंटीमीटर मध्ये हवं असेल तर 405 इंटू 10⁻10 सेंटीमीटर. आपल्याला ॲव्होगॅड्रोज नंबर बरोबर हा नंबर घ्यायचा आहे. कॅल्क्युलेशन इझी करावं म्हणून हे पॉवर किती ठेवतो आपण 8. सो 4.05 इंटू 10⁻8 सेंटीमीटर. अजून काय दिलेलं आहे, डेन्सिटी ऑफ एलिमेंट, म्हणजे इथं रो, मग अशी आपण हीच डेन्सिटी काढली, आता त्यांनी आपल्याला दिलेली आहे 2.7 इंटू पॉवर काहीच नाही ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. व्हॉट इज द नेचर ऑफ युनिट, ॲव्होगॅड्रोज नंबर एक लागतो आपल्याला. Na 6.022 इंटू 10⁻23. विचारले काय, टू फाइंड n इज इक्वल टू व्हॉट. एन वरून आपल्याला कळेल युनिट सेलचा टाईप कुठला आहे. मग आता बघूयात त्याचं सोल्युशन कसं करायचं. म्हणजे फॉर्म्युला लिहिता दरवेळी फॉर्म्युला म्हणायचा. रो इज इक्वल टू n इंटू m अपॉन a क्यूब इंटू na. आता आपल्याला हा n म्हणजे n साठी फॉर्म्युला रिअरेंज करावा लागेल, मग अकॉर्डिंगली आपण फॉर्म्युला रिअरेंज करून घेऊ. सो n इज इक्वल टू, n विचारलाय म्हणून n साठी हे इंटू इकडे गेल्या डिवाइड बाय होईल. सो रो इंटू a क्यूब इंटू na, हा m याला इंटू आहे, म्हणजे इथं आल्यावर काय होईल तो डिवायडेड बाय m म्हणजे मोलार मास. रोची व्हॅल्यू किती दिलेली आहे त्यांनी आपल्याला, डेन्सिटी 2.7 इंटू ए ची व्हॅल्यू 4.05
इंटू 10⁻⁻8 आणि त्याचा करायचा आहे क्यूब इंटू ॲव्होगॅड्रोज नंबर डिवायडेड बाय एम म्हणजे मोलिक्युलर मास 27 2.7 डिवायडेड बाय 27 म्हणजे हे किती येईल 0.1 इंटू आता हे पॉवरचं कॅल्क्युलेशन करू हे किती येईल -24 आणि ही किती आहे 23 प्लस मायनस मायनस म्हणजे किती राहील 10⁻⁻1 म्हणजेच 0.1 आता खाली काय राहिलं इंटू 4.5 त्याचा क्यूब आणि हा नंबर 6.022 आता हे कॅल्क्युलेशन करून घ्यायचं मग 0.1 इंटू 0.1 0.01 इंटू आता ह्याचं आपल्याला काय करायचं आहे क्यूब करायचं आहे आणि हे सगळं जर का कॅल्क्युलेशन केलं तर ते येत आहे 399 मग हा जर का पॉईंट शिफ्ट केला आपण 1 2 1 आणि 3999 पॉईंट जर का शिफ्ट केला तर हे येईल 3.99 3.99 म्हणजेच 4 3.99 म्हणजेच 4 आता आपण बघितलं होतं युनिट सेल नंबर ऑफ पार्टिकल्स इन युनिट सेल जर का सिंपल क्युबिक असेल आता इथे एक सांगते त्याच्यावरून तुम्ही आता गेस करा सिंपल क्युबिक असेल तर नंबर ऑफ पार्टिकल्स विल बी 1 जर का BCC असेल तर n इज इक्वल टू 2 आणि जर का FCC असेल तर n इज इक्वल टू 4 आता आपला आन्सर किती आलाय 3.99 म्हणजे जवळजवळ 4 आलंय म्हणजे तो युनिट सेल कुठल्या टाईपचा असला पाहिजे FCC टाईपचा असला पाहिजे आपल्याला त्यांनी व्हॉट इज n असं नाही विचारलंय त्यांनी आपल्याला विचारलंय व्हॉट इज द नेचर ऑफ युनिट सेल सो आपल्याला n ची व्हॅल्यू किती मिळाली 4 मिळाली सो नेचर ऑफ युनिट सेल विल बी फेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेल फेस सेंटर क्युबिक युनिट सेलचा अर्थ काय होतो एका सिंपल युनिट सेलमध्ये कॉर्नरला 8 ॲटम प्लस प्रत्येक फेसला हाफ ॲटम मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे कॅल्क्युलेशन्स करून दाखवलेले आहेत इथपर्यंत लक्षात आला कसं करायचं हा न्यूमेरिकल हे दोन्ही न्यूमेरिकल तुम्ही लिहा आणि स्वतः सॉल्व्ह करून बघा तुम्हाला जमतायत का ठीक आहे थँक्यू